नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। श्रीगोंदा येथे संभाजी ब्रिगेडकडून रक्ताभिषेक आंदोलन करून प्रशासनाचा निषेध। छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई निषेधार्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त शिवशंभू प्रेमींकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर रक्ताचा अभिषेक घालण्यात आला। यावेळी एका बाजूला छत्रपती संभाजीराजेंसमोर रक्ताचा अभिषेक घालत महसूल प्रशासनाचा निषेध करत रोष व्यक्त करण्यात आला, तर दुसऱ्या बाजूला रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक भान जपण्याचं काम संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आले। सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाकडून विलंब झाल्याचे यावेळी तहसीलदार मॅडम यांनी मान्य करत, यापुढे या विषयात जलद काम करत लवकरात लवकर अतिक्रमण काढणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कापसे, तालुका अध्यक्ष श्यामभाऊ जरे, तालुका अध्यक्ष नानासाहेब शिंदे, उपाध्यक्ष दिलीप लबडे, कार्याध्यक्ष गोरख घोडके, शहर अध्यक्ष विनोद मेहत्रे, बालुदादा मखरे, मंगेश मोटे, वैभव वनशिव, गणेश पारे, नाना आदी तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर रक्ताभिषेक केला, तर शेकडो तरुणांनी यावेळी रक्तदान करून या आंदोलनाला पाठिंबा दिला। या आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ढवळे, कार्याध्यक्ष संदीप साळवे, उपाध्यक्ष राकेश नवले, सचिव सुहास गाडेकर, राजेंद्र राऊत, अजीजभाई शेख आदी प्रमुख पदाधिकारी, तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील काँग्रेस नेते घनश्याम अण्णा शेलार, माजी आमदार राहुलदादा जगताप, शिवसेना उपनेते साजन भैया पाचपुते, राजेंद्र आबा मस्के, शिवसेना महिला जिल्हा अध्यक्षा मीराताई शिंदे, आरपीआय नेते राजाभाऊ जगताप, बाळासाहेब दुतारे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, माजी नगराध्यक्ष MD शिंदे आदी वांगणे, शिवसेना नेते संतोष खेतमाळी, मुकुंद सोनटक्के, संतोष इथापे, दीपक मखरे, तुषार मोटे, अक्षय मखरे, परशुराम केशव झेंडे, गोपाळराव मोटे पाटील, शांताराम पोटे, आसिफभाई इनामदार, मौलाना साहेब, हेमंत हिरडे, होरे माऊली, विकास होले, बाबूशेठ कोथंबिरे, अक्षय काळे व इतर मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शंभू प्रेमी उपस्थित होते। आलमगीर न्यूज लाईव्ह 24 साठी प्रतिनिधी जावेद इनामदार, श्रीगोंदा। तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त शंभू प्रेमींच्या वतीनं रक्ताभिषेक आंदोलन या ठिकाणी पार पडलं। रक्ताभिषेक आंदोलन करण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रामध्ये येणं ही फार निंदनीय बाब आहे। ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास आहे, वारसा आहे, छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजांच्या इतिहासाचा वारसा आहे, त्या संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडथळे निर्माण करणारे लोक आजही समाजामध्ये वावरत आहेत आणि प्रशासनाला या लोकांना त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला कुठलाही त्या ठिकाणी पाऊल उचलता येत नाही, ही फार निंदनीय बाब आहे। म्हणून संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं, त्या स्मारकाला जी जागा प्रस्तावित आहे त्या प्रस्तावित जागेमध्ये असणारं खाजगी व्यक्तीचं अतिक्रमण प्रशासनाने काढावं, त्वरित काढावं, ह्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आणि शंभू प्रेमींच्या वतीनं आज या ठिकाणी रक्ताभिषेक आंदोलन पार पडलं। मी माझे सर्व सहकारी असतील सर्व शंभू प्रेमींनी या ठिकाणी आपल्या रक्ताची आहुती या आंदोलनामध्ये दिलेली आहे। एकीकडे रक्ताचा अभिषेक घालत असताना रक्ताचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही लोकांना रक्तदानाचा देखील या ठिकाणी कॅम्प भरवला होता, म्हणजे आमच्या रक्ताभिषेकामुळं त्या ठिकाणी स्मारक होण्याचा मार्ग त्या एकीकडं मोकळा होईल आणि एकीकडे रक्त नोंद घ्यावी। अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा 350 वर्षानंतर श्रीगोंदासारख्या संतांच्या पावनभूमीमध्ये एक भव्य असं स्मारक करायचा निर्णय इथल्या तरुणांनी घेतला आणि त्या स्मारकासाठी विविध माध्यमांमधून आम्ही जवळजवळ 1.5 कोटी रुपये इतका निधी जमवला। परंतु ज्या ठिकाणी आपल्याला स्मारक करायचं आहे त्या ठिकाणी सरकारी जागेवरती एका खाजगी व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडे संभाजी ब्रिगेड असेल, समस्त शिवशंभू प्रेमी असतील यांनी वेळोवेळी मागणी केली। तत्कालीन तहसीलदार ढोकले साहेबांनी यामध्ये भरपूर असं सहकार्य करत त्या ठिकाणी पूर्ण फाईल